पुसद नगर परिषद हिंदू वार्डात भाजपचे 3 सक्षम चेहरे दीपाली जाधव, अश्विनी जिल्हेवार आणि दीपक काळे विरोधकांसमोर भक्कम. पुसद नगर परिषद निवडणुकीत हिंदू वार्डात यंदा परिस्थिती विलक्षण आहे. या प्रभागातून भाजप विचारसरणीशी जोडलेले 3 प्रमुख उमेदवार दीपाली जाधव, अश्विनी जिल्हेवार आणि दीपक काळे रिंगणात असून विकासाभिमुख नेतृत्वाचे परिपूर्ण पर्याय मतदारांसमोर आहेत. तिघेही वेगवेगळ्या कार्यशैली व प्रतिमेसह उभे असले तरी त्यांच्यातील स्पर्धेपेक्षा त्यांची एकत्रित ताकद विरोधी उमेदवारांपुढे प्रभावी भिंत उभी करत आहे. यामागे भारतीय जनता पार्टीला पुसदमध्ये भक्कम करण्यासाठी कार्यरत राहिलेले श्री विनोद जिल्हेवार यांचे महत्वपूर्ण योगदान अधोरेखित करावे लागेल. संघटन उभारणी, स्थानिक नेटवर्क वाढवणे आणि पक्ष विस्तारातील त्यांचे दीर्घकाळाचे कार्य या पार्श्वभूमीवर या तिकडीची उपस्थिती अधिक सक्षम आणि संघटित भासतीये. दीपाली जाधव उच्च शिक्षित, शांत स्वभाव आणि प्रशासनाशी परिणामकारक संवाद क्षमता यामुळे नागरिकांचा विश्वास मिळवत आहे. अश्विनी जिल्हेवार लोकांशी सहज संवाद व समस्या तात्काळ सोडवण्याची सवय हा त्यांचा मोठा गुण. सामाजिक व महिलांच्या प्रश्नांवरील सक्रियता विशेष उल्लेखनीय. तर दीपक काळे संघटनेशी घट्ट नाळ, कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आणि विकास कामांना गती देण्याच्या क्षमतेमुळे नाव ठळक. तीनही उमेदवारांचा सामाजिक अजेंडा स्पष्ट आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, पायाभूत सुविधा व विकास प्राथमिकता यामुळे त्यांच्यात लढत नसून प्रगतीची एकच दिशा दिसते. आता या संघटित फ्रंट समोर विरोधी पक्षातील उमेदवारांची स्थिती कशी उभी राहते याकडे सर्वांचं लक्ष.